जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे विजेची मेन लाईन बंद झाली होती. यामुळे 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला. वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित काम सुरू केले आणि वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात आली. महाराष्ट्र वाईजमध्ये एक न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा पूल कधी पडलेला आहे? काल रात्री पडला तो 11:18 11 वाजून 18 मिनिटांनी पडला. हो. तर मग आतापर्यंत क्लिअर करायला तिथं ते पूल उभारणीचं काम चालू आहे. शेतकऱ्यांनी थोडासा विरोध केला होता जागेचा वगैरे. त्यांनी थोडासा म्हणजे उभारणं काम होते, त्याच्यामुळे 2-3 वेळा त्यांनी खड्डे खोदूनही त्या वेगवेगळ्या ठिकाणी खोदलेले आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जागा भेटली घोड्यावरती दोघांच्या मधात आपसातला आवाज होता त्यामुळे वेळ लागला. ज्या ठिकाणी भेटला त्या ठिकाणी पण कडक होत आहे का खड्डा वगैरे होत नव्हता. हा पूल कशामुळे पडला? काल पाऊस वगैरे होता ना रात्री, हेवी रेन होता, त्याच्यामुळे तो पडला वगैरे होता. आता लाईन कधी येईल? आता पूल उभा झालेला आहे. 1-1.5 तास जाईल तरी. 1-1.5 तास लागणार आहे. हो, त्या ठिकाणी तरी आमचे साहेब आहेत, इंजिनियर आहेत, पावसाळ्यात आहेत, त्या ठिकाणीच आहेत, ते साईडवरच आहेत. तर तुम्हाला जास्त माहिती देऊ शकते माझ्याविषयी. मला ते साहेब म्हटले होते, कोणते नाव आहे त्यांचं? गावस्कर साहेब आहेत. पावसकर साहेब म्हटले की तिथं नवीन साहेब आहे. लाईन तर आता क्लिअर झाली, त्याविषयी शंका नाही. बरं, पण पावसकर साहेब हा खोटे का बोलले? आता ते तुम्हाला काय बोलले मला नाही माहिती सर. मला म्हटले नवीन साहेब तिथे आहे. अच्छा, कोणाबद्दल? ते विके साहेबांबद्दल बोलले असतील, मी त्यांना कॉल करून सांगतो. आपलं नाव काय? देवदासमोर देवदास मध्ये. कुठून आले आपण? जवळा म्हणजे चवड्यामधून. पण आपण पत्रकार आणि आहात. पत्रकार कोणत्या न्यूजमधून? महाराष्ट्र वाईज न्यूज चॅनल, महाराष्ट्र वाईज वेब न्यूज चॅनल, वेब न्यूज चॅनल, MVW न्यूज चॅनल. सर ते पत्रकार आले जवळ्यातले, इथं आले ते सबस्टेशनला. ते थोडी माहिती विचारत होती, त्यांना सांगितली मी. पण तुम्ही काय विके साहेब नाहीत, विके साहेब गेले बहुतेक. ठीक आहे सर, मी सांगितलं त्यांना माहिती. ते मोठ्या साहेबांबद्दल विचारत होते. म्हटलं मोठे साहेब तर इथं सध्या नाहीत म्हटलं. ठीक आहे सर, ठीक आहे, चालेल सर, चालेल. तो आता मी कोण आहे ना? आता ते सर त्यांनी तुम्हाला विके साहेबांबद्दल बोलले की विके साहेब होते, पण ते गेले नाही. अच्छा, हे उभं झालं की मॅटर जेव्हा होतं, प्रॉब्लेम काय होता की ते शेतकऱ्यांनी दोघांमध्ये हे झालं होतं, त्या ठिकाणी ते वर देत नव्हतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीला गेले होता. भरपूर सगळी पूर्ण टीम सकाळपासून तिथं आहे. त्यांनी विरोध का केला? विरोध पहिला आता ते कोण होता ना? होता, पण पहिला आता ते कोण होता आणि मग शेतकरी त्याला विरोध का करू शकते? विरोध का केला त्याचं तरी उत्तर नाही सर आपल्याला. त्यांनी विरोध का केला याच्याबद्दल आपण कसं सांगू म्हणून शकतो? आपण त्या शेतकऱ्याची सविस्तर आपण चौकशी करू, म्हणजे हे करू शकत नाही का? तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल ना, कोणाचं शेत आहे काय. तर आता एवढं डिटेल आम्हाला तर नाही माहिती ना. नाही, बरोबर आहे. पण मग तुम्ही ते प्रोसिजर आहे ना, आता आपला हा जेव्हा पूर्ण यंत्रणा जेव्हा आली होती सकाळपासून इथं राहते त्या गोष्टीसाठी, सकाळपासून इथं होते लोक. आणि जेव्हा ते नव्हते करत होते त्यामुळे त्यांनी वेगवेगळे पर्याय पडताळून पाहिले. 3-4 ठिकाणी गड्डे गेले त्या ठिकाणी, पण ते नव्हते करू त्या दे. शेतामध्ये हां, या तिथंच वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 ठिकाणी त्यांनी फिरवलं ना, इथं तिथं तिथं. म्हणजे गड्डे घेण्याचं कारण काय? 2-3 ठिकाणी गड्डे घेण्याचं कारण काय? पहिला खतला त्यांनी विरोध केला की इथं नका करू. दुसरा शेतकरी इकडचा आला, त्यांनी विरोध केला की आम्हाला आमच्या इथं नाही पाहिजे. मग शेवटी दोघांच्या मधोमध त्यांनी जागा दिली भुऱ्यावरती. हां हां 2 शेतकऱ्यांच्या मध्ये मग त्यांनी जागा दिली. तर ती जागा कडक होता एकदम, खड्डे म्हणजे खड्डा होत होता तिथं. त्यामुळे मग ब्लास्टिंगची मशीन वगैरे पुरवली, तर त्याला थोडा वेळ लागला. तर मग पहिला पूल कुठे होता आपला? तो त्या साईडला होता. त्रिवेणीच्या साईडला. हां, थोडं त्या एका तर शेतात. थोडा अलीकडे घेतला होता हां, असं म्हणता येईल. बरोबर. त्या दोघांच्या वादामध्ये आपल्याला मध्यस्थी काहीतरी करून तोडगा काढावा लागला. मी एकदम सांगू शकत नाही. सध्या चालू आहे काम. तुम्हाला माहिती आहे काय काम चालू आहे तिथं? पूर्ण काम चालू आहे. नाही, एवढ्या लवकर होईल. मी काय म्हणतो, 24
घंट्यामध्ये आपली मी लाईट निश्चित तुम्हाला वेळ सांगतो ते माझ्या हाती साहेब काम जे साईडवरती चालू आहे की हां. नाही ते चालू आहे तुमच्या समोर आहे सगळं काम काय चालू आहे. नाही मी काय म्हणतो तुम्हाला लाईट मग तुम्ही असं हे करणार ना तुम्हाला लाईन मी लावा आधी माझ्याकडे अथॉरिटी नाही सर ते सांगायची किंवा ते काय काम चालू आहे तुम्हाला दिसते ना तिथं सध्या. हा मला दिसते पण मी ते काय काम कसं सांगू. नाही ते काम कम्प्लीट झाल्यानंतर लाईन येईल का? हां ते झाल्यावरती येणार नाही ना नाही आम्हीच वाट पाहतोय सगळे पूर्णपणे थांबलेले आहेत आमची पण यंत्रणा. नाही तर खेड्यापाड्यामध्ये एवढे मच्छर चावतात लहान लहान बिलकुल लेकरं साहेब बिलकुल समजू शकतो आम्ही आणि ऑलरेडी त्यासाठी सकाळपासून लोक म्हणजे बिना खाण्यापिण्याचे बिना पाण्याचे चालू आहे तिथं. आता आमच्या इथं पण पाणी नाही आहे आम्ही बिना बरंच याचं हे केलं आहे एवढ्यानं उत्तर ते नाही लोकांना क्लिअर सांगायचं एक दीड तास नाही डायरेक्ट म्हणतो 10 वाजता येते बिनधास्त काही नाही. आता तुम्ही तर तुमच्या हातात नाही दिली. नाही नाही बरोबर आहे आता लोकांना सॅटिस्फाईड उत्तर सकाळपासून आता त्यांचे कॉल चालू आहे कंटिन्यू बरोबर आहे सर. सांगतोय ना म्हणजे जेव्हा जोपर्यंत शाश्वती होती आत्ताची पोझिशन अशी पाऊस पडला तर काय होणार की घरामध्ये राहणार घरामध्ये एक तर खाण राहत नाही काही नाही त्याच्यामुळे मच्छर एवढे त्रास देतात की लहान लहान लेकरं सुद्धा रात्रभर झोपत नाही. त्याच्यामुळे काय करा की जशी लाईन कम्प्लीट होईल तशी लाईन क्लिअर करा म्हणजे वातावरण खराब नसताना ती लाईन जाते सर. मी काय म्हणतो नॉर्मली असं नाही होत नॉर्मली असं होत नाही. तुमचे कर्मचारी वातावरण म्हणतात जेव्हा खराब असते असं म्हणजे लाईट पहिली गोष्ट बंद केली म्हणजे मुद्दाम कोणत्या कारणासाठी बंद केली जात नाही किंवा बंद होत नाही. जेव्हा लाईनवरती फॉल्ट होतो ना त्याच केसमध्ये लाईट बंद होते. सर मी तुम्हाला सांगतो 6 वाजता लाईन जाते सकाळी म्हणजे सकाळी तर जातच नाही त्या विषयी काही प्रश्न उद्भवत हे करत नाही तुम्हाला विचारत नाही पण लाईन बरोबर 6-7ला लाईन जाते याच्यामध्ये तुमची इम्युनिटी असतात. लाईट जाण्याचा टाईम कधीच निश्चित नसतो. एखादा फॉल्ट जर कधी होऊ शकतो लाईनवरती आपली जी यंत्रणा आहे की नाही ते आपण जे बसवलेले आहेत सगळे यंत्रणा हे सगळे आपले आहेत समजा थोडंसं काय म्हणतात त्याला डिस्कनेक्ट करण्यासाठी जी यंत्रणा बसवलेली आहे सेफ्टीच्या हिशोबाने की बाबा तुमचं काही जर घरात जास्त करंट होऊन आग लागू नये किंवा काही अपघात होऊ नये त्यामुळे वेगळं फ्यूज किंवा ब्रेकर बसवलेले असतात. काही जर फॉल्ट झाला लाईटवरती तर त्या केसमध्ये लाईट जातात तो का झाला ते पाहायला जाते त्यानंतर ती लाईट तो पोर्शन बंद करून बाकी लाईट चालू केली जाते. पहिले ही यंत्रणा आहे पूर्णपणे असं लाईट बंद करत नाही कोणी नाही पहिले काय म्हटलं होते किंवा ते झाडं होते लाईनच्या हिशोबानं आहे ना. हां तर ते झाडं पूर्ण तोडले म्हणून 100% दरवेळी प्रत्येक वेळी आहे ना लाईटचं म्हणजे आता झाडं आहे लाईट किती कमी आहे मॅन पॉवर कमी आहे आपल्याकडे या सगळ्या गोष्टी करून आम्ही तरी मेंटेन करतो नेहमी कंटिन्यू आणि मेंटेनन्स करतच असतो. कधी कोणता फॉल्ट होईल आता एखादा कावळा आला त्यांनी तार जर टाकला नाही तरी लाईट होऊ शकते. आजपर्यंत जवळा हिवरा या गावची जी लाईन होती ही लोणी गोळून होती तर लाईन एवढी क्लिअर राहायची. जसे आपल्या सबस्टेशन मधून लाईन जवळ हिवरा गेली तशी लाईन आपल्याला करायची. त्याच्या पद्धतीचं नाही सांगू शकत. काय होते बरं नेमके मग आता 10 मिनिटं लाईन गेली तर युनिट किती वाजतात रेग्युलेशन वाचतात म्हणजे कसं सांगू तुम्हाला तरी अंदाजे किती म्हणजे मग तुम्हाला बेनिफिट त्याचा किती पडतो. बेनिफिट नाही होत आम्हाला लाईट गेली तर आमचं नुकसानच होते. दिलं तर वाढूनच भेटतात. लाईट गेली तर आमचं नुकसान होते. बिल आपलं हां बिल हा वेगळा विषय आहे. बिलासाठी बिलिंगमध्ये जावं लागेल तुम्हाला. बिलिंगवाले सगळे डिटेल सांगतील तुम्हाला. कारण दिलं तर सारखे येतात तुम्हाला बी येतात ना मान्य करतो तुम्ही आपलं बिलाबद्दल बराचसा गैरसमज आहे नाही 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 तुम्ही लाईन म्हणे मान्य करतो पण तुम्हाला बी दीड दुप्पट आणि कुटुंबट तुमची बी होते त्याविषयी काही शंका नाही. बिलाबद्दल आपले गैरसमज असतात. पूर्ण आपल्याला गोष्टी टेक्निकली माहीत नसतात त्यामुळे आपण त्याबद्दल नाही टेक्निकली असे प्रत्येक सगळ्यांचा आक्षेप असते आणि तो असणं म्हणजे स्वाभाविक आहे त्यात काही वेगळं क्लिअर नाही. तर ज्यांच्या घरामध्ये एक फॅन आहे एक लाईट आहे त्यांना सुद्धा 400-500 दिले नाही. किती यायला पाहिजे आपल्या ह्याच्यासाठी काही ठोकाळा नाही ना आपण किती वापरेल ह्याच्याबद्दल पण ठोकाळा नाही आहे. प्रत्येकाच्या घरातले प्रत्येक इक्विपमेंट वेगवेगळे असतात. प्रत्येकाचं कन्व्हेन्शन वेगवेगळं असते. प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला एवढंच बिल येईल असं काही आपण म्हणजे याच्याबद्दल जो फल्टी मीटर राहील त्याच्यावर ती दाबून येते डबल टिबल दिली येते. हे कसं आहे आता पर्टिक्युलर त्या केसबद्दल तुम्ही बिलिंग ऑफिसला जाऊन ते शहानिशा करायला पाहिजे असं कोणाबद्दल एकदम त्यांनी अंदाज करू शकतो. हॅलो हां बोला ना साहेब बोला.
अंजनी गावठाण म्हणजे इन्कमिंग सप्लायच बंद आहे तो काल रात्रीपासून. तर तो पोल पडला होता, पोल उभा झाला होता, पण होईल समजा चालू लाईट. थोडासा वेळ लागेल पण होईल चालू. ठीक आहे सर. तरी 10 वाजेपर्यंत लाईन येईल नाही सर मी टाईम सांगू शकत नाही तुम्हाला. आली तर 8 वाजेपर्यंत येऊन जाईल. सर. मग तुम्ही 1-1.5 तास सांगायले. मी कोणाला ज्यांनी विचारलं त्याला सांगू राहिलो. असं काही हे नाही ना हो, कधी कोण काय विचारते. जसं लोक समोरचा बोलवले रात्री मी काही नाही सांगितलं. सर मग त्यांनी क्लिअर विचारलं नाही, मी कसं सांगू सांगा बरं. नाही तुमच्या हाती आहे का समजा तुम्ही जर दिलं एखादी गोष्ट नाही आहे ना, यंत्रणा आहे, काम चालू आहे. तुम्ही सांगा ना स्पष्ट रात्री 10 वाजता येते लाईन. मी टाईम सांगू शकत नाही, याच्यामध्ये वेळ सांगताच येत नाही. नाही सांगता येत. आता जर काही झालं अचानक पाऊस आला, काम थांबलं तर काय होईल? निश्चित वेळ सांगता येत होता, नाही सांगता येत, कोणालाच नाही सांगता येत. काम सध्या आता चालू आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही संपवण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. MVW मध्ये देवदास मोरे जनसंपर्क अधिकारी. ठीक आहे सर. धन्यवाद.